दिवसानंतर आपली राणी, आपला पिलू, आपला बाबू, काय सोना मोना तर हायवेला निघाला आहे. आणि तुम्ही पण ही राईड एन्जॉय. त्याच वेगळी असते, खूप म्हणजे खूपच वेगळी असते. आणि कधीतरी सुट्टीमध्ये किंवा काही असो गावातली लाईफ जगल्यावर एक नवीन कांड माहिती पडला याचा. मुलीला घेऊन पडून गेला होता. तसं नाही, हा इथं पोहायला आला होता. तर सर्वात पहिले नदी दाखवतो. ही आमची नदी, आमचा गाव जमा होऊन जातो. पूर्ण इथं सगळं पाणीच पाणी राहतं. तिकडं पर्यंत, इकडं मंदिराच्या जवळ पाच सर्व पाणीच पाणी, काहीच दिसत नाही डायरेक्ट, काहीच नाही. इथून हा खाली पडला होता. इथं नाही पडला तो, इथून या साईडनं असा खाली गेला होता. त्यावेळेस पाणी दिसतंय तुम्हाला, पाणी पण नव्हतं म्हणे आणि पाय तोडून बसला होता तो. तर असे पाय तोडणारे कारनामे आमचे करता सगळे गावातलेच करू शकता असे कारनामे. IL दादाची आपणार आहे. R टिपणार आहे. तर जय श्रीराम, तुमचा लाडका आरजे परत एकदा. तर आजची राईड अचानक आणि भयानक झालेली राईड आहे आपली आज. तर आता निघालोय साक्रीसाठी. तर हे साक्री तालुका आणि जिल्हा धुळे, बरोबर. तर स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर राईड होते आपली बाईकवरती आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग बनतोय. तर हा प्लॅन आपला डोक्यात होताच नाही आणि हा प्लॅन होणार पण नव्हता. तर तुमचा भावाने अचानक राईड प्लॅन केली आणि तुमचा भाऊ डायरेक्ट अचानकच निघाला आहे राईडला. तर ही राईड आपली वन डे रिटर्न, नाशिक टू साक्री, साक्री टू नाशिक. अप्रॉक्स 300-350 किलोमीटरची राईड होणार आहे रिटर्नला. तर तुमचा भाऊ आता राईडला निघाला आहे. हा प्लॅन होता पप्पान त्यांचा जायचा, गावाला कार्यक्रम आहे. तर पप्पान त्यांचा प्लॅन होता, पण पप्पान ते बसने प्रवास करता, तर त्याच्यात ते पूर्ण जाम होऊन जाता आणि गावाकडे गेले म्हणजे तब्येत खराब होऊन जाते त्यांची. मग त्याचा फायदा आपण घेतला आणि हा झालाय प्लॅन आपला राईडचा. आणि लई खुशी मध्ये निघालोय आपला हा व्लॉग आणि आपली ही राईड खूप छान बनायला पाहिजे. छोटे हाय इतनी खुशी क्या बताऊं मैं अभी. निस्ता भगाव. एवढ्या दिवसाची कसर मी आता काढणार आहे पूर्ण. थँक्यू पप्पा, लव यू. तुम्ही माझं नाव सजेस्ट केलं जाण्यासाठी आणि मी निघालोय राईडला. बाबा. तर माझं तर म्हणणं आहे, हे छोटे साईडला हो ना ही राईड. इकडनं थोडी आपल्याला घ्यावी आहे.
अरे 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 बाई बाई हा काय प्रकार आला एवढी खुशी होते काय करू मेरे को रोना आ रहा है अरे आंखें भी नहीं है यार ए कोणता बजरा आयला त्या कार मधून आवाज येतोय मला वाटलं बाईक मधून आवाज येतोय मावशी डायरेक्ट स्कूटीवर ओव्हरटेक माल ट्रकाला हम भी निकलेगा साला तर अशा मोठ्या मोठ्या अरे सॉरी अशा छोट्या छोट्या गाड्यांमधून अशी मोठी बाईक काढायचं कहना क्या चाहते हो भगाव भगाव रस्ते एवढे खराब आहे काय करवाय केव्हा हायवे लागेल रे हायवे हायवे आला हायवे आला 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 अरे सुखासाठी आपल्याला दुःखामधून प्रवास करावाच लागतो तसंच आपलं आहे चांगल्या हायवे साठी आपण खड्ड्या खुड्ड्यामधून प्रवास करतोच आहे वा माडी थांबलं थांबलं ये बाबा इतना बड़ा खड्डा बे आपली आरण बाईक सुपर बाईक पेक्षा कमी आहे का तर आपला हायवे आलेला आहे समोर लावू का कॅमेरा तर चला आपण कॅमेरा समोर लावू नाही थोडं जाऊ थोडा हा व्ह्यू पण घेऊ ऊपर ही जाते अभी वरती म्हणजे आपण हायवेला जाणार आहे खालून गेला असं टाइमपास झाला असता म्हणून वरून जाऊ हे 90 हे 95 हे 99 100 पहिला स्पीड ब्रेकर येणार आपण तिथे साईडला थांबवू आणि कॅमेराचा अँगल आपण चेंज करणार आहोत तर कॅमेराचा अँगल चेंज केल्यावर परत आपण पळवू अरे बाबा किती दिवस झाले हा इतनी खुशी आता समोर तो आलेला आहे पुढे बघतोय आपण
हा आलाय आपला पहिला स्पीड ब्रेकर आणि आपण आता 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 कॅमेराचा अँगल चेंज करू. हा. गाड़ी बंद के लिए है. आता कैमरा एंगल चेंज करो अपन. सिर्फ आगे का देखने का. मेरे को तो देख लिया है. तर चला काढू. बंद नाही करा त्याला, डायरेक्ट लावा आपण. हामी नाही, हामी आहे. रेडी गो. एवढी खुशी काय करू, एवढा खुशीचा ठिकाणा नाही राहिला. चला रे बाबांना साईड द्या तुम्ही आता फक्त. बाबा हे रस्त्यामध्ये कधी कधी असे मोठे खड्डे का किंवा ते डांबराचे असे घोडे तयार होऊन जाताना हे फार प्रॉब्लेमॅटिक रस्ता. आणखी जेव्हा ते असे दगडासारखे बनून जाताना तेव्हा त्याचा प्रॉब्लेम असा होतो, डायरेक्ट गाडी बॅलन्स आपल्या बॅलन्सच्या बाहेरून चालू. अरे बॅलन्स आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालली जाते. या जागेवर एक ॲक्सिडेंट झाला होता. आर्मीच्या ट्रकमध्ये कार घुसून गेली होती. महिंद्राची सेम वेरिटो आहे. तर या वेरिटो कार एवढी कम्फर्टेबल आहे ना ती पण. बाबा थंडी वाजायला लागली. तिकडनं पण आपल्याला लवकर निघावं लागत, कारण की नाशिकमध्ये एंट्री आपल्याला संध्याकाळ व्हायचं पहिलेच करून घ्यावं लागत. कारण की संध्याकाळ व्हायचं पहिले तर आलो नाही आपण. हे थंडी मुझे मार राहिलेगी फिर. कारण की नाशिकची थंडी एवढी जबर आहे.
कधीपासून या रस्त्याचे वाट पाहतो या मोमेंटचं वाट पाहत होतो मी. आणि तो क्षण आलेला आहे आणि आपण फायनली राईडला निघाले. पाहायला काय बोलू काय नाही असं झालंय मला. परत तेच बोलतोय. तो विचार आता विमान घ्यायचा होता आणि लहानपणी लहान असताना तो विचार केव्हा यायचा आणि ते विमान आपण रस्त्यावर चालणारं घेतलंय. आणि ही आपली R15 कुत्र्याने इंडिकेटर लावले होते माझे. कुत्र्याने इंडिकेटर लावले होते माझे इथं व्हायला. अरे धक्का होणे लगा. बोल. जय श्रीराम. मी तुमचा लाडका अजय. तर आजची राईड आपली एवढी जबर बनली आहे आणि तुमचा भाऊ एवढा जबर म्हणजे याच्यात काय आपला प्लॅन नव्हता राईडचा आणि ती राईड आपण डायरेक्ट अचानक भयानक झालेली आहे आणि एवढी खुशी वाटते मला. एवढी खुशी वाटते तर मी सांगू शकत नाही. खुशी की आसू ते बी दिसणार नाही. तर आता आपण थांबलोय वडाई भोईच्या पुढं. त्यानंतर सोग्रेसला थोडा वडापाव खाऊ आणि त्या वडापाव खाल्ल्यानंतर परत पुढं निघू साखरीसाठी. बघू रस्त्यात काय नाही. जो कितपर्यंत आपला हा कॅमेरा साथ दिला हवाला कारण की चार्जिंग लागते त्याला जास्त टिकत नाही. तर आपण पॉवर बँक डायरेक्ट जॉईन केली आहे आणि चार्जिंग पण होत चालला आहे. सर्वच काय होत आहे. तर भेटू परत आणि खूप दिवसानंतर आपली राणी आपला पिलू आपला बाबू काय सोना मोना तर हायवेला निघाला आहे आणि तुम्ही पण ही राईड एन्जॉय करा. जास्त या राईडमुळे आपल्याला म्हणजे इतनी खुशी असं होतंय. चला भेटू आपण कारण की तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे लवकर. ठीक आहे चला. जय श्रीराम. भेटू परत पुन्हा त्याच बूम बांग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या. चला आता आपल्या गावाचा एंट्रन्स पाहू. आपलं गाव पाहू. गावाचा रस्ता पाहू. दिस इज ब्रांड जहाँ से आपके भाई का जन्म हुआ था और इस गांव से नहीं इस गांव के शेजार में कासारा गांव से वहाँ से तुम्हारे भाई का तुम्हारे दोस्त का तुम्हारे यार का जर्नी स्टार्ट हुआ था इस लाइफ का. हाय रे मेरा झुमका. या विलेजची गोष्ट वेगळी असते राव. हा 10 वर्षानंतर एकदा रस्ता बनतो. आता जीव निघत नाही तोपर्यंत मग असाच राहणार आहे तो. पहले से ज्यादा जीने लगा हूँ कभी तो लगता है कि मैं शायद तेरे दिल की दुआ हूँ. हाँ तुझको जो पाया. गाडा घोडा गाडा बैल गाडा तो जीना आया. पहले से ज्यादा
मागच एक आमचा माझाच मित्र बोलला होता जवळचा, हा एक जेव्हा रील नाही टिकटॉकचा जमाना चालू होता त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो स्टेटसला स्टोरीला इंस्टाला टाकला होता की बा माझ्या तोंडावर तर खूप गोड बोलता आणि मागून नावं ठेवता. मग त्याच्यात एक जण बोलला होता भाऊ खरं म्हणे, तोंडावर तुझ्या सर्व गोड बोलता पण मागून आम्ही जेव्हा असतो म्हणे मुलांमध्ये तेव्हा मुलं चांगलं तर कधी नाही पण वाईटच बोलता. तर हे माझं गाव, माझं म्हणजे वडिलांचं गाव. हाय 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 हाय. नमस्कार दादा. माझ्या मते सर्वच काम झालंय माझं. का हो ठाकूर, झालं काम? आता आलं काय म्हणा चाचू, सांग ना. हा अरे टकलू काय बघतो काय काय रे एवढ्या लवकर आले तुला? एवढ्यात मोठा पण झाला काय? जाऊन या, नमस्कार करून या. आहेत का तिथं? हो आहेत ना. चालेल. हो जाऊन या. हा टाकल्या. जय श्रीराम. आपण आलोय आता नवण्णे गावात. हे गाव आहे आपल्या साक्री तालुक्यामध्ये, धुळे जिल्हा. पहिल्यामध्ये मी नाशिक जिल्हा बोललो होतो, नाशिक तालुका बोललो होतो. तर हे सोमेश्वर मंदिर महादेवांचं आहे. तर हे साक्री तालुक्यामध्ये खूप फेमस मंदिर आहे. जेवढे कार्यक्रम होता ते होता सर्व इथं आपल्या इथं या मंदिरावर होता, लग्न वगैरे सर्व काही. तर आपण सर्वात पहिले महादेवांचं दर्शन घेऊ, त्यानंतर पुढे बघू. तर सर्वात पहिले दर्शन आपलं महादेवांचं. इथं खूप अशा जुन्या वस्तू होत्या, त्या आता खूप कमी झाल्या आहे. तर हे आपले सोमेश्वर महादेव मंदिर आणि हे सोमेश्वर महादेव. तर या ठिकाणी एक जेव्हा लहान होतो त्यावेळेस इथं एक असा दगडी गोटा होता, त्याच्यावर हात ठेवून आपण जी इच्छा सांगायचो महादेवांना, त्यावेळेस तो जो गोटा आहे तो राऊंडमध्ये फिरायचा. पण काही काळादरम्यान तिथला तो जो दगड होता, जो इच्छापूर्ती दगड म्हणायचे त्याला, तोही लुप्त झाला आणि तेव्हापासून गायबच आहे. कुठे गेला काय गेला कोणाला माहीत नाही. तर हा बाहेरचा व्ह्यू मंदिराचा. इकडं ते मंदिराचे पुजारी राहता, हे त्यांचं घर. आणि दरवर्षी ही मूर्ती चेंज होत असते जेव्हा आपले गणपती बसतात त्यावेळेस. त्यानंतर आता तुम्हाला बाहेरचा थोडा व्ह्यू दाखवणार आहे. इथं शेजारीच आमची लहानपणापासून जी नदीत आम्ही आंघोळ करायचो
त्यावेळीची नदी त्याचा पहिले पासून घेऊ. तर ती पण पाहू आणि ती पण नदी पाहू आणि त्यानंतर दाखवू काय तेवढंच आहे, दुसरं काय नाही. आणि आमचे परम मित्र, काय नाव यांचं, गौरव गोसावी, हे आपले इथले नवण्याचे. नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. तर याच्या सोबत ओळख आताच झाली जेव्हा तो लहान होता, खूपच म्हणजे खूप लहान होता त्यावेळेस आमच्या घरी आला होता आणि एवढ्या लहानचा एवढा मोठा झालाय, आज सोबत फिरतोय माझ्या. तर मग काय म्हणतात नवण्याबद्दल? काय म्हणू शकत? काही नाही, ते आता म्हणण्यात राहतच नाही मी. कुठे राहतो? बाहेरच राहतो. मालेगावचा किडा आहे तो. तर तो पण बाहेर शिक्षण घेतोय. चांगल्या जॉबला लागावा तो आणि आम्हाला फिरवा त्याचा पेमेंट झाल्यावरती. काही विषय नाही. हा. तर चला पहिले बुट घालू आपण आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर बाहेरून असं काय मंदिर आहे, हे इथं पिण्याचं पाणी आहे आणि हा बाहेरचा पूर्ण व्ह्यू. हे मोठं वडाचं पिंपळाचं झाड आहे. हो, झाडांचे पण नाव विसरत चाललोय. खूप वर्षापूर्वीचं झाड आहे ते. खूप म्हणजे किती वर्ष झाले असेल त्याला? 50-60 वर्ष झाल्या. जास्त असेल. गावालाच खूप, मंदिरालाच खूप वर्ष झाली. खूप म्हणजे खूप डायरेक्ट 1900. तर आपला बाहेरचा व्ह्यू आणि आपले काही गावकरी मित्र इथं आलेले, त्यांना आपली बाईक खूप आवडली आहे. खूप म्हणजे खूपच, पहिले पण ते आले. मग काय मित्र, काय म्हणता? केवढी आतुरता आहे यांच्यामध्ये. हाय. कुठली गँग आहे? नवण्याची गँग. युट्यूब बघता ना? हा, बस ना. त्याच्यावर तुम्हाला लाईक शेअर काय करायचंय, तुम्ही पण दिसणार आहे त्याच्यात. हा, आपल्या गावात पण मित्रांना सांगा तुमच्या सबस्क्राईब करायला. नवण्णे, तालुका साक्री. हा इकडचा आता पहिले तर पूर्ण ओपन होतं. खूप मोठे मोठे हे पण होते, काय म्हणतात त्याला, आंब्याचे झाड. जवळपास ते संपलेच आहे. हा साईड जेवढा एरिया आहे हा पूर्ण या साईडला. त्यावर एक नवीन कांड माहिती पडला याचा, मुलीला घेऊन पडून गेला होता. तसं नाही आहे, हा इथं पोहायला आला होता. तर सर्वात पहिले नदी दाखवतो, ही आमची नदी, आमच्या गावाची पांझरा नदी. हा बंधारा म्हणता ना याला, पूल बंधारा. तर पावसाळ्यात इकडं पाणी फुल जमा होऊन जातं. पूल पूर्ण इथं सगळं पाणीच पाणी राहतं. तिकडं पर्यंत, इकडं मंदिराच्या जवळ पाच, सर्व पाणीच पाणी, काहीच दिसत नाही डायरेक्ट, काहीच नाही. इथून सर्व वरून पाणी जातं डायरेक्ट. काही वेळ तिकडं गावांमध्ये किंवा तिकडं सर्व 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 पाणीच पाणी राहतं. आताच मागच्या जापत्यात पूर आलेला होता. आता ते पाणी कमी झालं. तिकडं पाट्या टाकून दिल्या बघा. याच्या इकडं गाव आहे एक दांडा म्हणून, तिकडं पण असंच एक बंधारा आहे. तिकडं पाट्या टाकून दिला म्हणून तिकडं त्यांनी पाणी अडवून घेतलं, म्हणून इकडे कमी पाणी येतं आता. असं आहे, म्हणून पावसाचं आता पाणी अडवा पाणी जिरवा. तर हा स्टोरी सांगणार होतो. तर हा भाऊ इथून पोहायला चालला होता आणि ही ती जागा. तर ही ती जागा, इथून हा खाली पडला होता. इथं नाही पडला तो, इथून या साईडनं असा खाली गेला होता. त्यावेळेस पाणी दिसतंय तुम्हाला, पाणी पण नव्हतं म्हणे आणि पाय तोडून बसला होता तो. तर असे पाय तोडणारे कारनामे आमचे करता सगळे गावातलेच करू शकता असे कारनामे. पावर गावातली पावर आहे. एवढ्या वडून पडून पण ते तंगड मोडून पण आता ओके चालतोय. 3-4 महिन्यात ओके झाला तो. तर आता पण इच्छा होते त्या पाण्यामध्ये आंघोळ करायची, पण त्या साईडला बघून इच्छा चालली जाते. तर काय म्हणतं गावाचं पाणी तुमचं? एकदम व्यवस्थित आहे पाणी, काही विषय नाही. इकडे पाणी नाही अडवलं? नाही, इथं पाणी नाही अडवलं. कारण की इथं जर पाणी अडवलं, इथून पुढचे जेवढे 4-5 गाव आहे त्यांना इथून याच गावामधलं पाणी जातं. आणि इकडे जर पाणी अडवलं तर त्या पुढच्या गावांना ना पिण्याला किंवा पाणीचं एकदम प्रमाण कमी होऊन जातं. त्याच्यामुळे ना
इकडे पाणी अडवावं नाही लागत, लगेच ते गावाले कंप्लेंट करायला येऊ लागतात गावाच्या लोकांकडे. असं काम त्याच्यामुळे इकडे पाणी अडवावं नाही लागत. आहे. पाण्यासाठी सगळे आता थोड्या दिवसात पाट्या टाकतील तेव्हा अडवतील पाणी, तिकडं पाणी करून घेत. हे पाणी आपलं पुढं अक्कलपाडा म्हणून डॅम आहे, भाऊने केला असेल शूट तिथं. बघितलं आहे मी, हा. फक्त दाखवलं हा. नाही. तिथं हे पाणी सर्व पाणी तिथं जातं. ठाकरीवरनं पण एक नदी येते, ती नदी आणि ही नदी पुढे एक गाव आहे दातर्ती म्हणून, तिथं जॉईंट होतात त्या नदी आणि तिथून पुढे जातात धुळ्याकडे. म्हणजे तिथं त्या दोन नदींचा संगम आहे. संगम आहे. संगम नाही, संगम. संगम आहे. असा विषय आहे. त्या नदीचं नाव काय? कोणती? ते जो पांढराच म्हणतात तिला पण. तिला पण हा. सांग. आपला साखरीचा जो पूल आहे ना, आपला गावाकडनं येतो तेव्हा साखरी गेला का तो पूल लागतो ना, ती नदी आणि ही नदी पुढं जॉईंट होते, जातात ते या गावात. म्हणजे दोन नदींची एक हा, नदी बनते. एक नदी बनते. आता खूपच म्हणजे एकदम 100%पासून फक्त 10% पाणी आहे आता. नाही तर या साईडला एवढं पाणी राहतं ना, त्या दिवशी नाही का आपण मागं फोटो काढले होते रात्री, आठवतं काय? पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण पाणीच पाणी. पूर्ण पाणी होतं. आणि जेव्हा हे पाणी पूर्ण फुल झालं ना या साईडला, हे पूर्ण त्यावेळेस इकडनं पाणी जर सोडता, तो आवाज पूर्ण तिकडं गावापर्यंत एवढा भारी. आणि रात्रीचा एकदम बेस्ट. इकडे रात्री इकडे येऊ नाही शकत, फाटते थोडी कारण खूप काही, म्हणजे हात दुखायला लागला राव. खूप काही सांगण्यासारखं आहे, बघण्यासारखं. बघण्यासारखं तर खूप काही इकडं. याच्यासाठी आपण स्पेशल ब्लॉग बनवतो. पूर्ण गावापासून तर पूर्ण हा, नदीपर्यंत. पूर्ण गाव वगैरे दाखवू तुम्हाला. आणि त्यानंतर मग आपलं जे काही आहे, शेती पण दाखवू. शेती आहे तर पावर काय तरी पावर आहे तर पावर आहे. हा, वावर आहे तर पावर आहे. असंच काही असेच आमचे मित्र भेटत राहता. खूप महिने झाले असतील नाशिकला आला होता दिवस झाले आम्हाला. तेव्हा भेटलो होतो. थोडं नाही म्हणजे काहीतरी अवतार झालंय, थोडं फ्रेश होतं. काय करू? चला आता आपला मित्र आहे ना, आपला एक फॅन तिथून उडी मारणार आहे खाली. दाखवा त्याला. एवढ्या वरती आला बिचारा. हे गावाचे स्टंटमॅन आहे सर्व. साधारण किती फूट असेल हे? हे असेल 30-40 फूट. 30-40 फूट असेल. 30-40 फूट किंवा जास्त असू शकतं हे. जास्त आहे ते व्हिडिओ मध्ये हा, कमी वाटतंय. एवढ्यावरून तो एवढा खाली कुदला आहे. बाबा सर्व खिलाडी असतात गावातले. ते असे स्टंटमॅन. गेला काय? खरंच गावाची मजाच वेगळी असते. खूप म्हणजे खूपच वेगळी असते. आणि कधीतरी सुट्टीमध्ये किंवा काही असो, गावातली लाईफ जगायला पाहायला आपण. मला पण आता पुढचा प्लॅन आहे कधीतरी, आता नाही सांगणार, करू आपण तो पुढं. तर परत एक दोन रेडिओ होते. ही बॅक साईड त्या पुलाची, या साईडला पूर्ण पाणी जमा होतं. हे असं आहे आमचं विलेज. हे डॉनलॉग. फायनली निघू, टाइम झाला आहे. परत आपल्याला कार्यक्रम आटून निघावं लागेल. तिथं आपण ब्लॉग बनवू शकत नाही, कारण की तिथं असे तोंडाकडे पाहतील की मला लाज वाटते. ही थोडीफार हिंमत होते बोलायला. आणि कॅमेरामध्ये बोलणं म्हणजे खूपच कठीण आहे. खूप म्हणजे खूपच. आपण जे स्क्रिप्ट तयार करतो पूर्ण, आणि जेव्हा कॅमेरा चालू होतो ती स्क्रिप्ट सर्व इरेज होऊन जाते. हा बोलतोय असं. आणि आपली गावातली बच्चा पार्टी सर्व स्टंटमॅन आहे, खिलाडी. तर चला भेटू अजून. आपला जातानी जर ब्लॉग पूर्ण केला किंवा इथं जेंड करू शकतो मी, किंवा जातानी पण ब्लॉग बनवला तर तो पण नक्कीच अपलोड करेल. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आमचे मित्र जाता जाता काही बोलतील. भाऊला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सर्वच सपोर्ट करा. राहू द्या.
बस आणि कधी जमलं तर या गावाकडे नक्कीच चक्कर मारा. नक्कीच चक्कर मारा. तर चला भेटू परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जागेवर आणि नवीन प्लेसवरती. तोपर्यंत काळजी घ्या. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंदू राष्ट्र. आणि जर जमलंच आपण परत हा पुढे ब्लॉग वाढवू शकतो, आणि जर झालंच नाही तर आपला ब्लॉग इथं एंड होईल. नमस्कार. बरोबर लिहिलंय का? हा शीट रायडिंग वीज येऊन लागलं म्हणा. येऊन लागेल. नाही. ही स्ट्रिंग आहे एवढे बी टाकशी ना, कलाकार आहे. स्ट्रीट बी टाकशी तरी लागेल. हा मग स्ट्रीट रायडिंग पण टाकली ना तरी येऊन लागतं ते.